वेलकम बॅक टू अ चॅनल अगेन. वेलकम बॅक टू रत्नागिरी. भाई रत्नागिरीमध्ये आपण आलो आहोत. अचानक भयानक झालेला आहे प्लॅन तो. ती सगळी स्टोरी जाऊ दे बाजूला. तर आता आलोच आहे. तर आपण जाणार आहोत आज भगवतीला जे आता नवीन सगळं केलं आहे शिवरायांचं, तर ते आपण बघायला आज जाणार आहोत. भगवतीला जाऊन मस्तपैकी सगळं जे काही नवीन जे केलेलं आहे, बनवलं आहे. मी ऐकलंय खूप मोठी मूर्ती आहे. सोबतच जे आपल्या महाराजांना द फादर ऑफ नेव्ही असं म्हणतात, ते सगळं शिप वगैरे असं प्रॉपरली असं बनवलेलं आहे, भव्य दिव्य केलेलं आहे. आणि ते आय गेस मागच्या आठवड्यात किंवा मागच्या महिन्यातच इनॉग्रेट झालं होतं. सो ते बघायचंच होतं. आता चान्स भेटलाय, आलोय तर बघूनच जाऊया. सोबतच जर विनायक जर झालं तर करूया, कारण का ते पण नवीन मंदिर बनलेलं आहे आता. आणि आय गेस आजच म्हणजे 8 तारखेला आज सगळं कार्यक्रम आहेत. उद्या प्रतिष्ठापना आहे. सो आता आम्ही निघतो. पहिले भैरीला जाणार आहे खाली, आणि तिकडनं मग भगवतीवरनं मांडवी. आणि जर चान्स भेटला तर उद्या किंवा आज जसं होईल तसं जरी विनायक करूया. सो तुम्ही पण एन्जॉय करा हा ब्लॉग. आणि सोबतच आपण बघूया की तिथे नवीन काय काय बनवलं आहे. घाम भरपूर येतोय. खूप म्हणजे खूप घाणेरडी गरमी आहे इथे पण. इथून मस्त दिसतंय. मस्त सनसेट होतं इथे. हे भगवती फोर्टला जाऊन आलो, भगवती देवीच्या मंदिरात जाऊन आलो. आता तिकडे जाऊया. पाग बदलून टाकलंय भगवती. फर्स्ट टाइम आलेलो तेव्हा आम्ही इथे या साईडला गेलो होतो. इकडे जाऊन बसलो होतो वर. मस्त बनवलंय. कुठनं जायचंय? ते वर्क झालं आहे ना. अरे पण सही आहे. शेती काम चालू आहे थोडं अजून. अल्ट्रा वाईडमध्ये जरा जास्तच कर्व दिसेल फिश आय इफेक्ट, बट लेन्सला मोठी आहे. हे तुम्ही पॉज करून वाचू शकता. खूप महत्त्वाची इन्फो आहे. मुरड आहे. हे पण तुम्ही पॉज करून वाचू शकता.
भाजी मालुसरे, हे पण पॉज करून तुम्ही वाचा. बाजी प्रभू देशपांडे, हे पण पॉज करून वाचा. चला, इथलं तर बघून झालेलं आहे, इकडनं पण एकदा बघून घ्या. इथनं लांबनं असं दिसतंय. आता आपण जातोय जरीविनायकला. सिद्ध्या बोलतोय की जरीविनायकला दर्शन वगैरे भेटू शकतं, सो आपण जातोय आता कन्फर्म. भरपूर कार्यक्रम चालू आहेत तसे, उद्या पण काही आहे. खूपच असं सुंदर मंदिर बांधलं आहे. पहिले जिथे होती ना तिथेच आहे मूर्ती, जिथे मंदिर होतं तिथेच आहे, फक्त थोडं वाढवलं आहे. आणि इथे कुंड होतं ना त्याच्या खाली ते इथे आहे समोर, त्याच्यावर ना ब्रिज बांधला आहे. ब्रिज टाईप जरा एंट्रन्स केलेली आहे, बाकी ऑल सगळं सेमच आहे, फक्त हे थोडं एक्सटेंड करून मस्तपैकी छान सजवलं आहे. आणि कसं सांगू की किती सुंदर आणि छान आणि भव्य असं बनवलं आहे. म्हणजे भगवतीचं जे शिवसृष्टी आहे ते इतकं छान आहे ना, बघण्यासारखं आहे. आणि तुम्ही आवर्जून या रत्नागिरीत जर आलात तर तिथे जाणं मस्ट आहे. भगवतीचं देऊळ पण बघा, मंदिर बघा, किल्ला बघा, आणि किल्ल्यावरनं सगळं बघून झाल्यानंतर, सगळं फिरून झाल्यानंतर शिवसृष्टीला इथे खाली या आणि रात्रीचं बघायला जा. मेन स्पेशली सांगतो तुम्हाला, कारण का रात्रीचे लाईट्स वगैरे लावलेले असतात, ते एकदम सुपर्ब दिसतं. एक नंबर बनवलेलं आहे ते, जे जे केले ना तिथे. आणि थोडंफार बरीच कामं चालू आहेत, छोटी मोठी कामं चालू आहेत, बट बाकी जे मेन मोठ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या रेडी आहेत, बघण्यासारख्या आहेत. आणि खूप काही शिकण्यासारखं आहे, तिथे जाऊन बघण्यासारखं आहे. त्यातनं अशी खूप माहिती घेण्यासारखी सुद्धा आहे. आणि आजकालच्या पिढीसाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना वगैरे घेऊन जा तिथे. जर रत्नागिरीत तुम्ही आलात तर नक्कीच घेऊन जावा. आणि दुसरं म्हणजे जरीविनायकचं जे मंदिर होतं, काल आम्ही गेलेलो तेव्हा त्याचा दुसरा दिवस होता, म्हणजे जीर्णोद्धाराचा दुसरा दिवस होता. पहिला दिवस झाला होता कंप्लीट, त्या दिवशी पण काही कार्यक्रम होते, काल पण काही कार्यक्रम होते, आजही कार्यक्रम आहेत. आज प्रतिष्ठापना आहे बाप्पाची. म्हणजे काल तुम्हाला दिसलं असेल की बाप्पाच्या पूर्ण मूर्तीवर कपडा वगैरे ठेवला होता. सो तो आज सगळं ओपन अप होईल आणि सगळ्यांसाठी ते
टोटली ओपन होईल इन शॉर्ट. आणि ते मंदिर आतनं सुद्धा मस्त बनवलेलं आहे. आय गेस ते मार्बलचं वगैरे केलेलं आहे ते लोकांनी. आणि बाहेर तर इतकं सुंदर आणि छान दिसतंय ना की काय सांगू. म्हणजे पहिलेच मंदिर सुद्धा छान होतंच, त्यातल्या त्यात मस्तच होतं. ते पॉन्ड वगैरे सगळे होते. आता एक पॉन्ड आहे ना त्याच्यावर त्यांनी ते ब्रिज म्हणून असं बनवलेलं आहे आणि तिथे त्याच्यावरनं आपण जातो. तर पॉन्ड खाली आहे, बंद केलेला नाही, बुजवलेला नाही आहे तो. दोन्ही पॉन्ड आहेत, जे पहिले होते ते दोन्ही पॉन्ड आहेत. एक ओपन आहे आणि दुसऱ्यावर ते ब्रिज टाईप बनवलेलं आहे. एंट्रन्स चढून केलेली आहे आणि मस्त असं मंदिर. कायच बोलू, मंदिर मी बघून ना मी असं ना हे खूप छान वाटलं बघून. बोलायला शब्द नाहीत त्या मंदिराबाबतीत, पण बघून तुम्हाला ना प्रसन्न वाटेल आणि एकदम छान वाटेल असं मंदिर बनवलं आहे त्यांनी. जे काय केले तिथे सुधारणा वगैरे सगळी. बाप्पाची मूर्ती बघायला मिळाली नाही ती एक आहे सॅड गोष्ट माझ्यासाठी पर्सनली. पण ठीक आहे, आपण काय येत जात राहतो सगळं तरी, तर आपण काय कधी जाऊन बघू शकतो. आपलं गाव पण बाजूलाच आहे कोळंबी, तर काय इश्यूज नाही. तर बाकीचं असं सगळं एकंदरीत हा ब्लॉग होता. झटकेपट शॉर्टमध्ये जे काय होतं ते तुम्हाला दाखवलं. म्हणजे प्लॅन तर नव्हताच ब्लॉग करायचा इव्हेंच्युअली खरं तर, बट हे सगळं जे आलं ना ते माझ्या डोक्यात होतं की बाबा चला आलोय तर आता भगवतीला पण जाऊन येऊया, ते पण करूया. आणि जरी विनायकचं मेन असं अचानक समोर आलं. म्हटलं हे मंदिर बनवलंय आणि आज असे कार्यक्रम आहेत, म्हटलं आलोय तर आता जायला काय हरकत नाही आहे. तर सो असं हे दोन्ही प्लॅन एकत्र करून जाऊन आलेलो आहोत आपण. आणि एकदाचं सगळं प्लॅन प्रॉपर ब्लॉग आलेला आहे तुमच्यासमोर. जेवढं मला जमलं तेवढं मी केलं, जेवढं मला ऑन दी स्पॉट करता आलं तेवढं मी शूट केलं आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की काय काय तिथे आहे. आजसुद्धा कार्यक्रम आहेत, आज दुसरा दिवस आहे. आज ॲक्च्युली मी बोललो तसं आज प्रतिष्ठापना होणार आहे बाप्पाची. सो ते सगळं पण रेकॉर्ड करायचं ट्राय केलं असतं मी, बट आता टाईम नाही आहे तेवढं. आपल्याला मुंबई गाठायची आहे, डोंबिवली गाठायची आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. कारण का हा झटकेपट व्हिडिओ झालेला तर आहेच. आता एसीची मागे वेंट आहे, तर हवा येत असेल तर आवाज थोडाफार फाटेल बहुतेक तरी, काय गॅरंटी नाही. पण ठीक आहे, मी चेक करीन आणि ते सॉर्ट करून घेईन. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि बाप्पाचं कसं मंदिर सजवलं ते पण तुम्ही कमेंट करून सांगा. आणि महाराजांचं सगळं जे बनवलेलं आहे तिथे भगवतीला ते सुद्धा कसं वाटलं तुम्ही कमेंट करून सांगाच, नक्की सांगा. आणि लाईक कमेंट करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. कारण का आपले व्हिडिओज येतात, थोडे लेट येतात बट ते येतात आणि मस्त असतात. सो तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओजचे नोटिफिकेशन पटापट मिळतील. मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.